विठ्ठल नामाच्या गजरात आनंदी आनंद भरला. विठ्ठल नामाच्या गजरात आनंदी आनंद भरला. भक्तांचा मेळा भक्ती रंगाने रंगला. नमस्कार. आज कॉन्शियस भटकंतीत करूया आनंदवारी. लहानपणापासून अनेक गोष्टींचं अप्रूप आपल्याला वाटतं. त्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांचं अप्रूप फक्त लहानपणीच नाही तर पुढे जन्मभर राहतं. ह्यातही काही गोष्टी अधिक खास असतात. खास यासाठी कारण ह्या गोष्टी, ह्या घटना दरवर्षी घडतात, तरीही त्यांचं अप्रूप काही कमी होत नाही. पंढरीची वारी ही अगदी अशीच. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा. वारकऱ्यांसाठी ही फक्त परंपरा नव्हे तर जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली अनोखी सफरच. या वारीची ओढ, पांडुरंगाविषयीचं प्रेम, त्याच्या भेटीची आस आणि ही भेट होण्यासाठी घेतलेला ध्यास, हे सगळं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शतकानुशतकं कसं चालत येतं ना, ह्याचा विचार केला की ह्या वारीचं अप्रूप अधिकच वाढतं. नुसतं पंढरीची वारी म्हटलं की डोळ्यासमोर या अनोख्या प्रवासाचं चित्र उभं राहतं. मजल दर मजल करत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आबालवृद्ध, शिस्तीने शांतपणे चालणारे हे वारकरी. या वारकऱ्यांना साथ करणारा हिरवागार निसर्ग, कधी ऊन तर कधी पाऊस वारा, अधेमध्ये दिसणारी सुंदर तुळशीची रोपं, टाळ मृदंगाचा नाद, भगव्या झेंड्यानी भजनानं भक्तिमय झालेलं वातावरण आणि त्यात भरून राहिलेला पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल असा नामाचा गजर. अतिशय देखणं असं भक्तिमय आनंदवारीचं चित्र आपल्याला दिसू लागतं आणि मन प्रसन्न होऊन आनंद समाधानाने भरून जातं. मला खात्री आहे वारीला न जाणारे आपणही हा अनुभव घेतला असेलच. या वारीची हीच खरी जादू आहे. ही वारी फक्त वारकऱ्यांना नाही तर आपल्यासारख्या प्रत्यक्ष वारी न करणाऱ्यांनाही भरभरून आनंद देते. सगुण निर्गुण देवाची अनेक रूपं ह्या वारीत अनुभवता येत असावीत. कधी माणसाच्या रूपात, कधी निसर्ग शक्तीच्या रूपात, तर कधी प्रत्यक्ष मूर्तीच्या रूपात भेटणारा देव. निसर्गाशी जवळीक, स्वतःच्या शारीरिक मानसिक बळाशी होणारी नव्याने ओळख, हेही अनुभवण्याची संधी देणारी ही वारी. मोठा प्रवास करून फक्त कळसाचं दर्शन घेऊन आनंदाने समाधानाने परतणाऱ्या वारकऱ्यांचं मला विशेष वाटतं आणि त्यांची ही कृती भक्ती मार्गाची ताकद दाखवून जाते. देवाच्या अनेक रूपांमधलं विठ्ठलाचं साजीर रूपही अनोखं. जितकं रूप सुंदर तितकीच त्याची नावही अवीट गोडी असणारी. पांडुरंग, विठ्ठल, माऊली, विठाई अशी अनेक. पांडुरंग, विठ्ठल ह्या नामाच्या आवर्तनामध्ये मन आपोआप तल्लीन होतं, शांत आनंदी होतं. या शब्दांच्या आवर्तनात अशी काही जादू आहे की डोळे आपोआप मिटले जातात, मन तल्लीन होऊन त्या नामात रंगून जातं. ह्या नामाच्या कोडीत शांत आनंदी झालेलं मन आणि ह्या नामाच्या आवर्तनामुळे निर्माण झालेल्या सूर लय तालात डोलणारं मन आणि शरीर, शांत तरीही नादमय अशी अनोखी अवस्था, असा विलक्षण अनुभव देणारं हे देवाचं नामस्वरूप विशेष भावणारं. देवाच्या ह्या रूपाशी, नामाशी आपली ओळख आषाढी एकादशी वारीच्या मुळे, अभंग, भजन, कीर्तन ह्यामुळे होत जाते आणि मग ह्या रूपा नामाविषयी प्रेमही वाटू लागतं. सगुण निर्गुण शक्तीशी अशा सुंदर रीतीनं अगदी लहानपणापासून जोडलं जाणं, पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं त्या नामाचा गजर आणि त्याची जादू अनुभवणं, हे खरंच अलौकिक आहे. आजची ही आनंदवारी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉन्शियस भटकंती चॅनलला सबस्क्राईब करा.